शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेमध्ये रश्मी ठाकरेंचा हस्तक्षेप असायचा, भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट, तर रश्मी ठाकरेंचा कधीच हस्तक्षेप नसायचा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा पलटवार. पालिकेवर एक हाती भगवा फडकवण्यासाठी जोमानं काम करा, ठाकरेंचे आदेश. 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलं तेव्हा मुंबई आपल्याला मिळाली, ती मुंबई व्यापाऱ्यांच्या हातात जाऊ द्यायची नाही, ठाकरेंचं वक्तव्य. फडणवीस आणि राज ठाकरे भेटीतील चर्चेची मला संपूर्ण माहिती, शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून संजय राऊतांचा दावा. मोदी शहा फडणवीस महाराष्ट्रातील ठाकरे ब्रँड संपवू शकत नाहीत, राऊतांचा हल्लाबोल. आरएसएस आणि भाजपच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक, फडणवीस बावनकुळेंसह विदर्भातील भाजप खासदार आणि आमदारांची उपस्थिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन. महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की प्रत्येक पक्ष स्वबळावर, स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर एकत्रित लढण्यावर चर्चा नाही, जयंत पाटलांचंही विधान. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचली, पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूच्या जमिनीला मोठं भगदाड. कोकण किनारपट्टीवरही मुसळधार पाऊस, रत्नागिरीत रात्रीपासून जोरदार बॅटिंग, रायगडच्या लोणेरे आणि रोह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह धुवाधार, तर सिंधुदुर्गातही दमदार पाऊस. पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर सरकार मागे घेणार, 2 दिवसात सुधारित परिपत्रक जाहीर होणार. हिंदी सक्तीच्या निर्णयाला पालक संघटना आणि राजकीय पक्षांचाही विरोध. 16 जून पासून एसटीचा पास थेट तुमच्या शाळेतच मिळणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या स्थानिक एसटी प्रशासनाला सूचना. कूलरचा शॉक लागून आईसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू, अमरावतीच्या अचलपूर मधली चमक बुद्रुक गावातील दुर्दैवी घटना. पंढरपुरात आजपासून विठ्ठलाच्या टोकन दर्शन चाचणीला सुरुवात, पहिल्याच दिवशी 1200 भाविकांना टोकन. वारी आणि आषाढी एकादशीची गर्दी नियंत्रित करण्यासाठी निर्णय. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाचा डीएनए जुळला, आज संध्याकाळी मृतदेह रुपाणी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार. केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात, गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलं, 7 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये यवतमाळच्या वणीतील जयस्वाल कुटुंबातील 3घांचा समावेश. इस्रायलचा पुन्हा इराणवर हल्ला, गॅस रिफायनरीवर मिसाईल आणि ड्रोन डागले, डिफेन्स सिस्टीमही केली उद्ध्वस्त. पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर, G7 शिखर परिषदेसह 5 दिवसात कॅनडा, क्रोएशिया, सायप्रेस देशांचा करणार दौरा.